नमस्कार मैत्रिणींनो. तर आज इडलीसाठी बनणारं सांबर आणि चटणी याची रेसिपी शेअर करत आहे. तर ह्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे अ, टमाटे, कोथिंबीर, कांदे, मिरची, कढीपत्ता, अद्रक, लसूण तसंच आपल्याला ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. भोपळा, बटाटा वगैरे, गाजर असं. तर मला माझ्याकडे काशीफळ होतं. थोडीशी गोडसर आणि दाटसर सांबर होण्यासाठी हे घेतलेलं. त्यानंतर बारीक हँड मिक्सीमधून थोडं ओबड-धोबड काढून घेतलेलं आहे. वेळेअभावी हँड मिक्सीमधून काढून घेतले. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण फोडणी घातलेली. त्यानंतर फोडणीमध्ये हे जे हँड मिक्सीमधून काढलेलं सामान आहे ते टाकून गुलाबी रंगावर परतून आहे त्या भाज्या ॲड करून परतून घेतलेल्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही तूर डाळ शिजवली असेल ती सुद्धा टाकू शकता, पण पथ्याअभावी मी फक्त भाज्यांचाच उपयोग केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये सगळं ॲड करून उकळी घेतलेली आहे. सांबर मसाला घालून उकळून घेतलेलं आहे. इडलीचं पीठ तयार केलेलं आहे. त्यानंतर इडल्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण हे चटणीची रेसिपी जी आहे, ती अगोदर शॉर्टमध्ये पण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलीच आहे. तीही तुम्ही बघू शकता. इडली चटणी सुद्धा खूप छान लागते. तर ही चटणी बनवण्यासाठीची रेसिपी पण मी ॲड केलेली आहे. तिथं साहित्य बघू शकता तुम्ही. खोबरं, लसूण, जिरे. त्यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये वाटण बारीक करून घेऊन मी ह्याच्यावरती तुम्ही फोडणी पण घालू शकता किंवा तशी देखील ही चटणी छानच लागते. मिक्सरमधून बारीक करून घेण्यासाठी 2 बॅचमध्ये काढलेलं कारण जास्त क्वांटिटीमध्ये आपली चटणी जी होती ती बनवायची होती. त्यानंतर ही चटणी बारीक काढून एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये फोडणी घालणार आहे. बघा, फोडणीचं साहित्य नेहमीप्रमाणे असेल आपलं जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि आपल्याला आवडल्यास आपण हिंग देखील काही घालू शकता. त्यानंतर आपण बघू शकता छान चटणी तयार झालेली आहे. तसंच अशा प्रकारे आपण सांबाराचं हे ताट बनवलेलं आहे. चटणी, ठेचा, खोबऱ्याची चटणी आणि आपली इडली, सांबार आणि खोबऱ्याची, ओल्या नारळाची चटणी. तर आपल्याला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतर आपले जे रेसिपीजचे एक्स्ट्रा व्हिडिओ असतील त्याच्यावरती आपण पोस्ट करणार आहोत.